Hello students, in the previous video we have learned about the basic concepts to find SCF and LCM, that is prime number, co-prime number, twin prime number, composite number, and factorizing a number into its prime number. Now in this period we have learned how to find SCF, means highest common factor or greatest common divisor. SCF, that is highest common factor, or GCD, greatest common divisor. In the previous year we have learned how to find GCD, greatest common divisor. मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहे की GCD कसा काढायचा, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्याकरता मी तुम्हाला इझी मेथड शिकवली होती डिवायझर काढण्याची. आता आपण प्राईम फॅक्टर मेथडने या ठिकाणी SCF काढणार आहे. सुरुवातीला आपण छोटे छोटे एक्झाम्पल घेऊ जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम करायला इझी जाईल. नाव वी हॅव टेक एक्झाम्पल, दॅट इज 25 and 40. We have to find SCF of 25 and 40. Now first factorize 25. 25 is not divisible by 2 nor 3. Then 5 into 5. Then 40. That is 2 into 20. Then write 2 as it is, which is a prime number. Then factorize 20, 2 into 10. Then write 2 into 2, that is prime number. Then factorize 10, 2 into 5. Now find common prime factor, common factors between the two numbers. Common factor in 25 and 40, which is common here 5, here is also 5, that is 5 is common in between 2. Here 5, there is no 5, so only 5 is the common factor. Therefore SCF is equal to 5. This is the horizontal method. Now we have to find vertical method. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दोन मेथड पाहिलेल्या होत्या, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. चला व्हर्टिकल मेथडने बघू. व्हर्टिकल मेथड सुद्धा एकदम इझी मेथड आहे. राईट 25 and 40. असा कोणता नंबर आहे की या दोन्ही नंबरला भाग जाऊ शकतो? दोन्ही भाग जाऊ शकत नाही. 40ला दोन्ही भाग जाईल परंतु 25ला जात नाही. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर आपण वापरली तर या दोघांची बेरीज करून सुद्धा 3नी भाग जात नाही, त्यामुळे 3 घेणार नाही. मग त्यामुळे आपण घेतले 5. 5 5 जा 25. हा क्वेश्चन आपण वर न लिहिता आपण खाली लिहिणार आहे. 5 5 जा 25 and 5 8 जा 40. यानंतर 5 हा प्राईम नंबर आहे आणि 8 हा कंपोजिट. 5 हा प्राईम नंबर असल्यामुळे 5नी 8ला भाग जात नाही, त्यामुळे यानंतर याला भाग जाणार नाही. देअरफॉर द कॉमन फॅक्टर बिटवीन द 25 and 40 is 5. Therefore here SCF or GCD is 5. या दोन मेथडनी हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल मेथडनी आपण याचा SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर काढू शकतो. Then next example, here we have to learn how to find SCF of 3 given number. Here we take another simple example, that is 10, 15 and 12. First factorize method. दोन पैकी कोणतीही एक मेथड वापरून आपण SCF किंवा GCD काढू शकतो. दोन्हीही मेथड वापरायची आवश्यकता नाही आहे. पहिल्यांदा आपण 10चे फॅक्टरायझेशन मेथडनी प्राईम फॅक्टर काढून घेऊ. 2 into 5. देन टेक 15, 3 into 5. देन 12, 2 into 6, that is 2 into 2 into 3. आता या ठिकाणी ही लाईन न घेता जी फायनल लाईन असेल, प्राईम फॅक्टरची जी लास्ट लाईन असेल त्यामधूनच कॉमन फॅक्टर काढायचे. देन कॉमन फॅक्टर
of 10, 15 and 12. Here 2, इथे 2 आहे, इथे 2 आहे का? इथे 2 नाही, इथे 2 नसल्यामुळे होणार नाही. Here is 5, here is 5, but here is not a 5 as a prime factor. या तीनही मध्ये कोणताही प्राइम फॅक्टर नाही आहे. जर तीनही नंबरमध्ये एकही प्राइम फॅक्टर नसेल तर कोणता नंबर असेल? तो 1 असेल. देअरफॉर द SCF or GCD of 10, 15 and 12 is 1. जर या तीनही नंबरमध्ये एकही कॉमन प्राइम फॅक्टर नसेल तर त्याचा GCD 1 असतो. Now take another example, 40, 60 and 75. Here we use vertical method. This is also a very simple method to find SCF or GCD. 40, 60 and 75. आता या ठिकाणी भाग देत असताना जे प्राइम नंबर असतात, जसे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेले होते, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 अशा पद्धतीचे प्राइम नंबर वापरायचे जेणेकरून आपल्याला पटापट आपले जे प्राइम फॅक्टर आहेत ते मिळतील. हे नंबर लक्षात ठेवायचे आहेत आणि याच नंबरने यांना भाग द्यायचा जेणेकरून आपल्याला ही मेथड करत असताना इझी जाईल. देन सी, दोन्ही याला भाग जातो, याला जातो, परंतु 75ला भाग जात नाही, त्यामुळे आपण दोन्ही देणार नाही. देन यूज द डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. हियर 4 + 0 4 विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, त्यामुळे जाणार नाही. तीनही नंबर एकाच नंबरनी डिव्हिजिबल असायला पाहिजे, त्याच वेळी तो नंबर आपण या ठिकाणी वापरू शकतो. देन टेक 5. 5 8 जा 40, 12 5 जा 60 and 15 5 जा 75. Here take 5. Here question not written on the upper portion, write on the lower portion. 5 8 जा 40, 12 5 जा 60 and 15 5 जा 75. आता असा कोणता नंबर आहे की या तीनही नंबरला भाग जाईल तो शोधायचा आपल्याला. दोन्ही जातो का? 8 आणि 12ला आपण दोन्ही भाग देऊ शकतो, परंतु 15ला जात नाही. देन टेक 3. हियर 8 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 5 7, इथे जर 2नी भाग जात नसेल तर पुढे कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपला जो कॉमन फॅक्टर आहे, कॉमन प्राइम फॅक्टर, तो आहे 5 आणि तो एकमेव असल्यामुळे SCF और GCD ऑफ गिवन नंबर इज 5. अशा पद्धतीने आपण 40, 60 आणि 75चं GCD कॅल्क्युलेट केला. त्यानंतर आपण आता एक थोडंसं मोठं एक्झाम्पल घेऊ. हियर वी टेक example 777, 315 and 588. आता पाहायला प्रॉब्लेम खूप मोठं दिसते आहे, but this is a very simple example and here we also this the vertical method. 777, 315, 588. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की या ज्या दिलेले नंबर आहेत या नंबरमधल्या नंबरनी ज्याला आपल्याला भाग द्यायचा आहे. देन सी 2. द गिवन नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2. नो. 777, 315 is not divisible by 2. Only 588 is divisible by 2. Then take 3. 7 plus 7 plus 7 is equal to 21. 3 plus 1 plus 5 is equal to 9. 8 plus 8 16 plus 5 21. All the three numbers are divisible by 2 by using divisibility test for 3. Here 3 2s are 6, 3 5s are 15, 3 9s are 27, 3 1s are 3, 3 0, 3 5s are 15. Here 3 1s are 3, 3 9s are 27, 3 6s are 18.
Then take another number who is the divisor of the given number. Then 2, no, this is the odd number which is not divisible by 2. Take 3, 2 plus 5 7, 7 plus 9 16, which is not divisible by 3. Then 5, here not 0 or 5 on the unit place. Then 7, 7 3s are 21. Yes, here we have to take 7, 7 3s are 21, 7 7s are 49. Then 7 1s are 7, 7 5s are 35, 7 2s are 14, 7 8s are 56. Then 37 is a prime number. When one of them, the given number is a prime number, if this prime number is a divisor of the given another number, then we can proceed this method. आपण या ठिकाणी जर आपल्याला एखादा या 3 नंबरपैकी एखादा प्राइम नंबर आलेला असेल आपल्या प्रॉब्लेम करत असताना, तर त्या प्राइम नंबरने जर दिलेल्या 2 नंबरला भाग जात असेल तरच आपण हे प्रॉब्लेम समोर नेऊ शकतो. अदरवाईज आपला प्रॉब्लेम याच ठिकाणी संपेल, कारण या 37ला 1 किंवा 37 या व्यतिरिक्त दुसरा डिवायझर नसेल. म्हणजे हे झाले आपले कॉमन फॅक्टर. 37 is not a divisor of 15 and 28. Here common factor is 3 7. Therefore SCF or GCD is 3 into 7, that is 21. Here we see two methods, horizontal method and vertical method. You can solve all the problems by using this method. Now we have learned for finding SCF, highest common factor, we have to multiply only common factors of a given number. If one of the given number is a divisor of all the other, then it is the SCF of the given number. If no prime number is a common divisor of all the given number, then one is their SCF because it is the only common divisor. जर त्यामध्ये एकही कॉमन फॅक्टर मिळत नसेल तर त्यामध्ये एकमेव कॉमन फॅक्टर असतो, तो म्हणजे 1, आणि तोच त्यांचा काय असतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर. Now we have learned about the division method for finding SCF, which is also a very simple method. Let's see a simple example, that is 16 and 27. आता SCF काढण्यासाठी आपण सर्वात आधी फॅक्टरायझेशन मेथड पाहिली, त्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल मेथड, व्हर्टिकल मेथड पाहिली. आता आपण पाहणार आहे डिव्हिजन मेथड. ही सुद्धा खूप इझी मेथड आहे. त्याकरता आपण पहिल्यांदा एक छोटं एक्झाम्पल घेऊ. 16 27. First of all, divide the bigger number by the smaller number. Here find out which is the bigger. 27 is bigger and 16 is smaller number. Then divide 27 by 16. Write them in this form. 16 27. 16 1 the 16, 16 2 the 32. Therefore 16 1 the 16. Carry out simple division. Carry out simple division. 7 minus 6 1. Here 2 minus 1 1. Then divide the previous divisor by the remainder in this division. आता जे काही बाकी आलेले असतील, या बाकीनी ज्या नंबरनी आधी तुम्ही डिवाइड केलेलं असेल, दॅट इज 16. रिमाइंडर आलेला आहे आपला 11ला 16ला आता 11नी डिवाइड करायचं आहे. 11 1 जा 11. Then subtract 11 from 16. 6 minus 1 5. 1 minus 1 0. Now according to the process, divide 11, which is the previous divisor. 5 2 जा 10, that is 1. Then divide 5 by 1, that is
5, which is completely, when your remainder is 0, then which is the divisor? Here 1 is the divisor, which is the SCF or GCD of given number, that is 16 and 27 is 1. This is the simple method which we have to learn in this video. आता आणखी पुढचं एक एक्झाम्पल पाहू आपण, दॅट इज फाइंड द SCF by the division method and reduce to the simplest form. प्रॅक्टिस सेट 12 मधलं हे एक्झाम्पल आहे, that is 161 divided by 69, which is smaller. 69 is smaller than 69 is then 161 divide by 69. 69 1 जा 69, 69 2 जा 138. 11 minus 8 3, 5 minus 3 2, 1 minus 1 0. Then 23 is a remainder, then which is the previous divisor? 69 is the previous divisor. Then 23 3 जा 69. Here we found remainder is 0. Then 23 is the SCF or GCD of 161 and 69. Then divide by both the numbers. Divide both the numbers by 23. 161 divided by 23 and 69 is also divided by 23. Here 23 7 are 161 and 23 3 are 69. This is the reduced form. Therefore the reduced form of 161 upon 69 is 7 upon 3. Now we have to take another example. 275 upon 525. Here find the SCF by division method and reduce to the simplest form. Which is the smaller number? 275 is the smallest number. Then divide 525 by 275. 525 ला 525 ला आपल्याला आता कशाने डिवाइड करायचं आहे? 275 ने आपल्याला डिवाइड करायचं आहे. Then 275 1 जा 275, 275 2 जा 550, which is bigger number. Then 275 1 जा 275. Subtract 275 from 525. 5 minus 5 0. 12 minus 7 5 and 4 minus 2 2. That is 250, which is our new remainder. Then divide 275, which is the former previous divisor. 250 1 are 250. 5 minus 0 5. 7 minus 5 2. 2 minus 2 0. Now divide 250 by 25. 25 10s are 250. Now we get remainder as a 0. Then which is the last divisor? That is 25. Therefore SCF or GCD of 275 and 525 is 25. Now divide both the numbers by 25. That is 275 upon 525. 275 divided by 25 upon 525 divided by 25. 25 11 जा 275 and 25 21 जा. Therefore
The reduced form of 275 upon 525 is 11 upon 21. By using this method, we can find SCF, highest common factor, or GCD, greatest common divisor. Solve practice set 12.